चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी चौदरपाडा संघ आपण मैदानाचा ताबा घ्या आणि फलंदाजी करणाऱ्या वाघे 11 नांदकर संघानं डगआउटमध्ये बसायचं आहे. तेथून आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये रवाना करायचे आहेत. व्यासपीठावर अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय दत्तात्रय सुतार सर, जे विद्यमान सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत सांगे नांदकरचे, त्याचसोबत आपण बघतोय इतर पाहुणे, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अगदी उद्घाटन समारंभासाठी हे मान्यवर आमच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत असताना तर दत्तात्रय सुतार सरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच खेळाडू पहिल्या मॅच मध्ये नांदकर संघाकडून योगेश. वेल बॉल्ड योगेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी आपल्याला आणि आपल्या टीमला असतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय नक्षत्रा ज्युनियर चौदरपाडा टीमच्या कॅप्टनला त्वरित आपला संघ घेऊन आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला ऑलरेडी थोडासा उशीर झालेला आहे या मॅच करिता. आणि बघा, प्रत्येक सामना हा 4-4 षटकांचा झालाच पाहिजे शेवटपर्यंत. यासाठी तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं असणार आहे. सो प्लीज सर्वच खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे वेळेच्या बाबतीत. चौदरपाडा संघ चला मैदानाचा ताबा घ्या. स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 गतवर्षी देखील ही स्पर्धा भरवण्यात आली होती आणि यावर्षी देखील आपल्याला भव्य दिव्य स्वरूपाचं असं आयोजन या नांदकरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळत आहे. अनेक सारे क्रिकेट रसिक ऑनलाईन ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं देखील हृदयाच्या अंतकरणातून आम्ही करीत आहोत स्वागत स्वागत स्वागत. तर सामन्याला सुरुवात होत आहे. तुम्ही पाहू शकाल सर्व खेळाडू आता मैदानामध्ये प्रविष्ट होत आहेत नक्षत्रा एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा संघाकडून आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज असणार आहे तो म्हणजेच वाघे 11 नांदकर संघ. सामन्याला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवर आता पुन्हा एकदा मी आमंत्रित करीत आहे माझे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम डोंगर नावे मुरबाड दीपवीर बिराडे यांना. धन्यवाद अजयजी गरज सर. सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. हरिदासजी कालन आणि त्यांच्या समेत ऐक्युरा स्पोर्ट्स नांदकर कोलीवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही टेनिस क्रिकेट स्पर्धा अर्थातच स्वर्गीय पंडित स्मृती चषकाचं हे दमदार क्रीडा पर्व. पहिल्या फेरीमध्ये पहिला सामना काय हा व्होल्टेज राहिला. पैसा वसूल सामना. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा आपल्याला पाहायला मिळाला. एन्जॉयमेंट टोटली होती. मात्र सरते शेवटी रोमहर्षक चित्तथरारक सामन्यात यजमान संघाची सरशी आपण पाहिली. ऐक्युरा स्पोर्ट्स नांदकर कोलीवाडा हा संघ त्या सामन्यामध्ये विजय झाला. ऑल द बेस्ट आपण देऊयात अपकमिंग मॅचसाठी ऐक्युरा स्पोर्ट्स नांदकरला आणि अपकमिंग टुर्नामेंटसाठी आपण देऊयात. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल विशेषतः आयोजन समितीच्या वतीनं आभार आपण व्यक्त करूयात वाडेगरसीचे. बॅटिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे इमिडिएटली ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये पाठवा. त्याचबरोबर एक्स्ट्रा प्लेअर नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा टीम कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपला देखील पाठवून द्या. सामना सुरू होते. महत्वपूर्ण पहिल्या फेरीतील लढत दुसरी सध्या सुरू होत असताना 4 षटकं 20 मिनिटाच्या आत कुठल्या परिस्थितीत टाकून तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. रिव्ह्यू कुठल्याही टीमला अवेलेबल नाही आहे. फक्त अंपायरला एखादा डिसिजन टफ वाटला, डाऊटफुल वाटला तरच ते आमच्या टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊ शकतात. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. 3 दिवसीय ही क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा सध्या आपण एन्जॉय करत आहोत. स्वर्गीय पंडित स्मृती चषकाचं हे दमदार आणि दिमागदार पर्व. आजचा पहिला दिवस, मॅच नंबर 2 आपल्या समोर. मागचा सामना हाय व्होल्टेज होता. या सामन्यात कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल दोन्ही टीम कडून ते पाहणं असतो की असं आहे. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. पहिल्या निर्णायक संस्करणामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण बघत आहोत नक्षत्रा एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा या टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारले तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय त्यांनी प्रतिस्पर्धी वाघे 11 नांदकरला. सामना सुरू होते. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. VIP डॅश वरती उपस्थित आपले सर्व लाडके अतिथी, आपले लाडके मान्यवर पाहुणे, त्या सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करत आहोत ज्यांच्या उपस्थिती ज्यांच्या शुभ असते या स्वर्गीय पंडित स्मृती चषकाचा रंगरंग क्रीडा सोहळा आणि त्या रंगरंग क्रीडा सोहळ्याचं
उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार. ज्यांनी ज्यांनी सडेल असते या स्पर्धेसाठी दातृत्व स्वीकारलेलं आहे त्या सर्व सौजन्य दात्यांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं आभार आम्ही व्यक्त करत आहोत. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. बॅटिंग करणाऱ्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर उपस्थित झालेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे आपला 12th मॅन पाठवा इमिडिएटली. 12th मॅन युनिक ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्याच कारणास्तव 2 धावेची पेनल्टी त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. नक्षत्रा एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडाला सामना सुरू होतोय. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल गुडलेंथ वरून टेक ऑफ घेत असताना सडनली राईज झाला. निलेशला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत. फ्रंट लाईन बॉलर आहे निलेश टीम नक्षत्रा एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडाचा आणि त्याची उपयुक्तता तो पहिल्या चेंडूवरती आपण बघत आहोत सध्या सिद्ध करत असताना. गुडलेंथचा अप्रतिम वापर सध्या त्याच्या वतीनं होत असताना हाफ ट्रॅकर आता अर्ध्या विकेटवरती. पंचांचा सिग्नल आला. संजय सुतार सर कन्फर्म करतात इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. आल्सो 1 फॉर द ओव्हर हा कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त उचलीची ताकीद देखील त्या ठिकाणी गोलंदाजासाठी बहाल करण्यात आलेली आहे. धावासंख्या आपण बघत आहोत सध्या अतिरिक्त धावेनं पहिल्या डावात फलंदाजी करत असताना वाघे 11 नांदकरची सुरू झालेली आहे. अतिरिक्त धावेने धावफलकाला शुभारंभ. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लाईन इथे लेफ्ट केली. वेल जज. आणखीन एक वाईट बॉल. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती गुडले स्पॉटवर. तदनंतर मागच्या 2 बॉलवरती थोडे अनकम्फर्टेबल झोन मध्ये आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी निलेशला, ज्याचं दिशेवरती नियंत्रण नाहीये. लागोपाठचे 2 वाईट एक्स्ट्रा 2 धावा. अतिरिक्त धावसंख्येच्या सोबतीने आपण बघत आहोत. स्कोर सध्या पोहोचलेला आहे तो 2 या आकड्यावरती. 2 ऑन बोर्ड. फुलर लेंथ लॉफ्ट केला समोर. स्ट्रेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड. स्वीट साऊंड. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. गुड शॉट. काउंटर अटॅक सध्या आपण बघत आहोत. गोरखच्या बॅटमधून येणारा ह्या सामन्यातील महत्वपूर्ण निर्णायक पहिला 4. बॅटिंग करणाऱ्या वाघे 11 नानकर क्रिकेट संघासाठी चौकाराच्या सहाय्याने धावफलक आपण बघत आहोत पोचले पुढे. ते सध्याच्या घडीला 6 या आकड्यावर. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल स्ट्रेट बॅटनं चांगला फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. फिल्डिंग मध्ये लगेच चेंजेस करण्यात आलेला आहे. विरी फ्रेम मध्ये 2 फिल्डर आपण बघत आहोत सध्या सेट करण्यात आलेले आहे. स्ट्रेटिश लॉंग ऑफ आहे, त्याचबरोबर स्ट्रेटिश लॉंग ऑन. शफल झाले त्यानंतर ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेट झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न तो फर्स्टला बॅट्समनला बरोबर फॉलो करण्यात आलं होतं. चेस करत असताना स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते. वेगवान फुलर लेन टाकले आला बरोबर चेंडू पायावरती आदळतो. वेग चांगल्या बॉलवरती पाहायला मिळाला कंपॅरेटिव्ह टू पास्ट 2 डिलिव्हरीज. मागच्या 2 बॉलच्या तुलनेत या बॉलवरती पुनश्च एकदा वापसीचे संकेत आपण बघत आहोत दिलेले आहेत गोलंदाज निलेशनं. धावसंख्या 6. 6 ऑन बोर्ड. लाईन इथे देखील खराब आहे. 1 मोर वाईड. अजून एक धाव त्या ठिकाणी एक्स्ट्रा ऍड केली जाईल. या षटकातील 3री अतिरिक्त धाव सध्या खर्च केली आहे त्या ठिकाणी गोलंदाज निलेशनं. फ्रंटलाईन बॉलर आहे या टीमचा. सुरुवात त्याची जबरदस्त लेंथ बॉलनं झाली होती, मात्र हवं तसं कंट्रोल नियंत्रण त्याच्या माध्यमातून P1 मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या अतिरिक्त एका धाब्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे. ते आतापर्यंत 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. गोरख ऑन स्ट्राइक. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, मात्र गती थोडी कमी करण्यात आली होती. चेंडूचा वेग थोडा मंदावला होता. स्लोवर 1 रीड करता आले नाही, पिक करता आली नाही लाईन. अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न तो पुन्हा एकदा फसलेला आपण बघत आहोत. गोरखचा वेगामध्ये सातत्यानं मिश्रण आपण बघत आहोत. शॉर्ट टर्म ऑफ क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर प्रयोगशील असेल तर त्याला अधिकची वाव आणि ते चित्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. वाईड नंतर डॉट बॉल. शफल झाले त्यानंतर हुक करण्यात आला. व्यवस्थित संपर्क झाला नाही. फिल्डर पाठमोऱ्यात इनफिल्ड मधून स्क्वेअर लेगच्या दरम्यान पोहोचलेले. जोपर्यंत बॅकअप करून थ्रो केला जाईल विकेट किपर एंडला सहजतेने आपण बघत आहोत. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत पुढे मार्गस्थ झालेली आहे ती बॅटिंग करणाऱ्या वाघे 11 नांदकरची विदाउट लॉस 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफलकावरती. स्टील 1 टू गो. निर्णायक 1 चेंडू अजूनही बाकी आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा.
फाईन ग्लास करण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले होते. गुड डिलिव्हरी बरोबर बॅट अँड पॅड मधून पाठीमागे बॅकअप करण्यात आलेलं विकेट कीपर कडून बॅट्समनला फॉलो करण्यात आलं होतं. त्याचं बदलालित पाहिलं, पावलांचा तो कसा वापर करतो या सगळ्या गोष्टी निहाळण्यात आल्या, निरीक्षणात केलं गेलं आणि तदनंतर अंतिम चेंडूवरती देखील डॉट बॉलची मोहर आपण बघत आहोत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. षटक पहिले संपलं. स्लोबर स्टडी, थोडी शांत आणि संयमी सुरुवात या मॅच मध्ये करताना बॅटिंग करणारी टीम आपण बघत आहोत. वाघे 11 नांदकर विदाउट लॉस 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. सज्ज झालेली ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी, दमदार आउटफील्ड, त्याचबरोबर कॉन्क्रीटची असणारी खेळपट्टी, मनमोहक वातावरण, मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची लाभलेली लक्षणीय उपस्थिती सध्या आपण बघत आहोत. स्कोर 9 या आकड्यावरती. 12th मॅन ऑलरेडी ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्याच कारणास्तव जी 2 धाव्याची पॅनल्टी होती ती आता आपण ऍड करत आहोत. बॅटिंग करणाऱ्या वाघे 11 नानकरच्या खात्याचं सुधारित धावफलक 9+2 आता आपल्या समोर असेल ते 11. नेक्स्ट मॅच RD 11 किरवली आणि त्यांच्या विरोधात पाये. दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्या. RD 11 किरवली आणि त्यांना फाईट करेल पाये. यानंतर ग्रुप स्टेज मधील हा तिसरा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. धावसंख्या 11, पॅनल्टीच्या 2 धावा देखील आपण ऍड केलेल्या आहेत. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर या सूचनेकडे लक्ष सुद्या. भूषण येतात गोलंदाजीसाठी. निर्णायक दुसरं षटक. थोडं स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा संघ नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर सौदरबाडा बरोबर 10:57 ला पहिला बॉल पडला या मॅचचा. लक्ष सुद्या. 3 षटक या डेने हवे एनी कॉस्ट. सायनाजी पाटील इताडे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक उपस्थित झालेले आहेत क्रीडा नगरीत. साहेबांना विनंती, या पण व्यासपीठावरती स्वर्गीय पंडित स्मृती चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. धावा 11. निर्णायक दुसरं षटक भूषणचं. पहिला चेंडू लो फुलटॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल एका टप्प्यावरती. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. फुलटॉस ऑन साइडला आडवं बाटणं. चौकार त्या ठिकाणी वसूल करण्यात आलाय. सलामीवीर सुभाषच्या बॅटमधून 4 धावसंख्या पोहोचली होती 15 या आकड्यावर. मिस टाइम फटका लीडिंग एज. क्षेत्ररक्षक जज करतात शॉट फाय लेगचे आणि फायनली फाईन कॅच, वेल जज कॅच त्या ठिकाणी पकडण्यात आली आहे. पहिला धक्का 15 वरती बॅटिंग करणाऱ्या वाघे 11 नानकरला सलामीवीर सुभाष परत आहेत माघारी. भागीदारी बिल्डअप होत होती, पार्टनरशिप रचण्यात आली होती आणि ती सध्या मोडीत काढण्यात आलेली गोलंदाज आपण बघत आहोत. त्या ठिकाणी इन ऍक्शन ओव्हर नंबर 2 च्या दरम्यान भूषणला ज्यानं पहिलेच यश मिळवून दिलं फिल्डिंग करणाऱ्या नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडाला. 15 ला पहिला धक्का न्यू बॅटर आदित्य सध्या खेळण्यासाठी टॉप ऑफ दी ऑर्डर नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग मध्ये सध्या चेंजेस करतायत. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी भूषण लॉंग ऑन अगदी स्ट्रेटिश व्ही फ्रेम मध्ये उभा करण्यात आला. लॉंग ऑफ आहे. त्याचबरोबर आपण बघत आहोत ऑन साइडला जास्त प्रोटेक्शन सेट करण्यात आलेलं आहे. काउ पेस त्याचबरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाले. शॉट फॉर लेग बीट. थर्ड मॅनचा फिल्डर पाठमोरा त्याला देखील बीट करून बॉल जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. नो +4 या नशिबाच्या लकी वाईट +4 सिडीज या नशिबाच्या लकी 5 धावा. हा लकी पंजा आणि या लकी 5 धाब्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. एक्स्ट्रा 5 धावा त्यांना मिळालेली धावफलकाला गती. तदनंतर ऑन साइडला शफल अक्रॉसून फटका सजवला. सूर्यकुमार यादव होते की एबी डिव्हिलियर्स ते कळालंच नाही. मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 360 स्टाईल बॉल पाठवलाय सीमा पार. चौकार.
चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्ग शोधत असताना 24 धावा धावफलकावरती. स्विच हिट रिव्हर्स टीम लाऊड अपील करण्यात आलेली आहे. विचारणा करत होते त्या ठिकाणी गोलंदाज ऑनफिल्ड अंपायर संजय सुतारकडे, मात्र पंचांची स्वीकृती आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता सध्या होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटी एक्स्ट्रा धावा आल्या, वाईड प्लस चौकार आला, तदनंतर देखील 4 धावा आणि सध्या कमबॅक या मॅच मध्ये होतीये वापसी ती गोलंदाजी करत असताना भूषण कडून. स्टेट बॅटर लॉफ्ट केला समोर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत. हाताचा पिसारा फुलवला होता, मात्र चेंडूला आपल्या कक्षेमध्ये सामावू शकले नाही. कॅच ड्रॉप, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद सध्या प्रदान होतोय. त्या ठिकाणी बॅटर आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला आदित्यला आणि त्या मोबदल्यात येणारा या महत्वपूर्ण 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ अशी समीकरण, मात्र त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानामध्ये पाहिला. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, हवं तसा संपर्क झाला नाही. बॉल थायपॅड वरती आदळतोय. अपील करण्यात आले होते विकेट किपर कडून, मात्र ती पंचांनी स्वीकारले नाही. डॉट बॉल न दुसऱ्या षटकाचा समारोप. ओव्हर नंबर 2 चा गेल कंप्लीट. धावसंख्या आपण बघत आहोत एका गडाच्या मोबदल्यात 13.00 धाव्याच्या धावगतीनं 26 धावा धावफलकावरती. पहिलं षटक 9 धावा निलेशच्या विरोधात, जो फ्रंटलाईन बॉलर आहे नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडाचा. त्यानंतर पॅनल्टीच्या देखील 2 धावा आपण ऍड केल्या होत्या. या षटकात ओव्हरऑल पाहिलं तर विथ द बॅट 2-4, तदनंतर एक वाईड प्लस 4, एक डबल, अशा टोटली रन स्कोर करण्यात आला. त्या ठिकाणी 15 आणि फायनली टालिया आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्पीडअप करणं गरजेचं राहील. फिल्डिंग करणारा संघ नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा थोडं फास्ट खेळा मित्रांनो. आज स्पर्धेचा ओपनिंग डे, उद्घाटनीय दिवस, त्याच कारणास्तव पहिला सामना थोडासा उशिरानं स्टार्ट झाला, मात्र वेळेच्या बाबतीत आता मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. मानव येत्यात गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण पहिल्या डावाचं षटक, तिसरं सध्या प्रगतीपथावर. लेफ्ट हँडर बॉलर आहेत ज्यांच्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे, चांगली वैविध्यपूर्ण गोलंदाजी बहुविध स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहे. ते महत्वपूर्ण षटकात आता बॉलिंग मार्कवरती. लॉंग ऑफ थोडासा वाईड स्ट्रेट करण्यात आलेला आहे. मिड ऑफ आतमध्ये कव्हा पॉइंट शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग आपण बघत आहोत. बॉलर तयार बॉलिंग मार्कवरती मानव. पहिला चेंडू मानवचा, हाईट फॅक्टर पंचांनी विचारात घेतला. इट इज अ बीमर, अपर वेस्ट हाईट, त्यावरती येणारी ही 1 धाव. आणि नेक्स्ट बॉल साठी आता इशारा ऑन झालाय तो फ्री हिटचा. नो प्लस 1, ऍडिशनल 2 धावा त्या ठिकाणी ऍड होईल. दिवाळी संपली, दसरा संपला, तरी देखील अजय सर या डावामध्ये मोफतच्या बिनामेहनतीच्या धावेची बरसात सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. फ्री हिट संधी आदित्यला, मात्र तिचं सोनं झाला नाही. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, हार्ड लेथ टेक ऑफ घेत असताना गुडलांतवरून हा चेंडू आपण बघितला, जो बरोबर मिडल आणि लेग स्टिक वरून पाठीमागे विकेट किपर कडे निघून चाललाय. आणि पहिल्या बीमर नंतर कमबॅक त्या ठिकाणी करण्यात आलंय गोलंदाज मानव कडून. फ्रीट वरती संधी दिली नाहीये सलामीवीर बॅटर आदित्यला. धावसंख्या आपण बघत आहोत स्थिर 28 धावा सध्या धावफलकावरती. महत्वपूर्ण तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. मानव बॉलिंग मार्कवर, ऑन स्ट्राइक आदित्य. पूल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. स्वतः गोलंदाज पोहोचलेले आहेत सिल्ली कव्हरच्या दरम्यान. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल तोपर्यंत येणारी ही 1 धाव आणि सिंगल धाब्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली पुढे. ते आतापर्यंत 29 धावा. सुरुवात बिबर्ण झाली होती, तदनंतर डॉट बॉल, नेक्स्ट बॉल वरती सिंगल. वापसीचे संकेत पुन्हा एकदा देण्यात आलेले आहेत गोलंदाज मानव कडून. ऑन स्ट्राइक आदित्य, जशी सिंगल त्यानं घेतली होती ती रोटेट झालेली आहे. आणि आता गोरखला आपण बघत आहोत, जो टॉप ऑफ द ऑर्डर आणखीन एक भरोसेमंद फलंदाज आहे बॅटिंग करणाऱ्या वाघेली नांदकरचा, सध्या स्ट्रायकर एंडला. मिस टाइम, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, मात्र इनफिल्डच्या दरम्यान क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतायत मिड विकेट वरती. नो मॅच लँड देर, अगदी निर्जन स्थळी या चेंडू पडतोय तोपर्यंत मिळतायत त्या या 2 धावा. आणि 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचते पुढे ते बॅटिंग करणाऱ्या वाघेली नांदकरची. आतापर्यंत 31 धावा सध्या धावफलकावरती.
शफोल्या क्रॉसवर खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाले, बॅकअप करण्यात आलं शॉट थर्डमॅनला, नॉस्ट्राकरेनला फेक थोडी वाईड आली, त्याच कारणास्तव येणारी ही एक सिंगल. लेग बाईट्स पंचांचा कन्फर्मेशन कॉल आपल्यापर्यंत पोहोचला. सिंगलच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत, सध्या पोचतीये ती पुढे 32 32 आहे आकडावर. फुलटॉस होता, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, धावचीची संधी तिचं सोनं झालं नाही. अगदी तिन्ही यष्ट्या समोर वेता, मात्र तिन्ही यष्ट्या समोर असताना देखील त्यांचा अचूक वेध घेता आला नाही. गोलंदाज आपण बघत आहोत मानवला स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, धाव इथे देखील मिळणार नाही. सध्या धावेसाठी संघर्ष सुरू आहे, तो बॅटिंग करणाऱ्या वाघे 11 नांदकरचा. स्टील 1 टू गो, धावा 31 आहेत. हाफ ट्रॅकर शफल झाले होते, त्यानंतर लॉंग लेग जो टार्गेट करण्याचा प्रयत्न तो देखील आता फसला. बॉलवरती चांगला बाउन्स आपण बघितला, अधिकचा चेंडू उसळला, त्याच कारणास्तव मिडलिंग चांगलं टायमिंग करू शकले नाही. त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला फलंदाज सलगचे 2 डॉट आले आणि त्यानंतर सांगता झाली ते निर्णायक तिसऱ्या षटकाची. पहिल्या चेंडूवरती भीमर, त्यानंतर एक धाव, मात्र कमबॅक केलेलं या षटकात. इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत मानवची. अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत, कंजूस किफायती गोलंदाजी. षटक 3 संपली, धावसंख्या आपण बघत आहोत 3 षटकांची अंती. सध्याच्या घडीला आपल्याला मार्ग होताना पाहायला मिळेल ती 10.67 धाव्याच्या धावगतीनं 32 32 धावा. अंतिम षटक बाकी आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. RD11 किरवली आणि त्यांना फाईट करेल टीम पाये. मिड इनिंगच्या दरम्यान दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष असू द्या. RD11 किरवली आणि त्यांना फाईट करेल टीम पाये. हा सामना तिसरा यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. पहिल्या सामन्यात यजमान संघाचा दमदार विजय आपण पाहिला, अर्थातच एकविरा स्पोर्ट्स नांदकरचा. डॉमिनेट केलं वाडेगर्सीला. दुसरी लढत सध्या मैदानावरती सुरू आहे. प्रथम दर्शनी पहिलं सत्र मैदानावरती आपण बघत आहोत. करण अंतिम षटकात गोलंदाजीसाठी जो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर आहे, टीम नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडाचा सध्या बॉलिंग मार्कवर तयार होतो असताना स्पीडअप करणं गरजेचं राहील. करण लक्ष सुद्धा. अंतिम षटक, पहिला बॉल, बॅकफुटवर थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. त्या ठिकाणी स्ट्रायकरला बॅटर आदित्यचा मागच्या 5 बॉलवरती त्याला हवी तशी धावफलकाची मुवमेंट करता आली नाही. डॉट बॉल पर्सेंटेज त्याच्या अगेन्स्ट आपण बघत आहोत गोलंदाजाची वाढलेली आहे. स्ट्रगल सध्या त्याचं सुरू आहे. मिस टाइम, झेलची संधी, काउपेसला फिल्डर जज करतोय अँड वेल जज टेकन, फलंदाज बाद. याच बरोबर दुसरा धक्का सध्या बसलाय वाघ 11 नांदकरला. आपण बघत आहोत संपादित करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट या मॅचच्या दरम्यान सलामीवीर सुभाषचा. डॉट बॉल पर्सेंटेज जशी वाढली याचा बॅटर तुमच्यावरती दबाव बनतो आणि तो दबाव या ठिकाणी जुगारता आला नाही. दुसरी विकेट गमावली बॅटिंग करणाऱ्या वाघ 11 नांदकरनं. न्यू बॅटर आपण बघत आहोत भरतला सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंड वरती. धावसंख्या 32, 2 धक्के बसलेत, अजूनही 4 बॉल बाकी आहेत निर्णायक पहिल्या डावाचे. मिड ऑफ आता आतमध्ये इन्व्हाइट करण्यात आला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू, ब्लँड स्विंग ऑफ द बॅट, ड्रिल करून दाखवतात कशा पद्धतीनं स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. पोझिशन मध्ये प्रॉपर आले नव्हते, त्याच कारणास्तव त्यांना डॉमिनेट करत असताना आपण बघत आहोत सध्या गोलंदाज करणला. आणखीन एक निर्धाव चेंडू, इकॉनॉमिकल कामगिरी त्याची सुरू आहे. डॉट बॉल पर्सेंटेज आता या निर्णायक षटकात तुम्हाला वाढलेली पाहायला मिळेल. मिस टाइम, झेलची संधी, क्षेत्रच्या डीप मधून जज करताय. दिस इज माय कॅच अँड आय विल कॉन्फिडेंटली टेकन. हा आत्मविश्वास जरूर होता, मात्र 2 फिल्डर डीप मधून धावून आले. कॉलिंग चुकलं, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, त्या ठिकाणी लक्ष एकाग्र चित्तता देखील भंग झाली आणि कॅच ड्रॉप. मानवचा कॉल होता त्या ठिकाणी डीप मधून. काउपेचे फिल्डर देखील पुढे पोहोचले जरूर होते, मात्र मिसअंडरस्टँडिंग 2 फिल्डरच्या दरम्यान टकराव झाला
आणि त्याच कारणासह आपण बघत आहोत कॅच ड्रॉप निर्णायक या 2 धावा 2च्या मदतीने धावा संख्या पोहोचली होती 34. आतापर्यंत 34 या आकड्यावर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत महत्वपूर्ण पहिल्या डावाचे. पाठच्या आतली कडा बॉल मागे ट्रॅव्हल झाला शॉर्ट स्क्वेअर लेग इन ऍक्शन आपण बघत आहोत. फाईन लेग वरून पोहोचलेले आहेत बॅकअप साठी फिल्डर व्हेरी गुड फिल्डिंग मिळेल ती फक्त एक सिंगल धावा संख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत. सध्या पोहोचले पुढे ती 35 35 धावा दाफलकावरती. मागच्या मॅच मध्ये देखील यजमान संघासोबत 36 टार्गेट सेट करण्यात आलं होतं वाडेकर सीच्या संघाकडून आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 35चा पल्ला गाठलेला आहे वाघे लेवन नांदकरनं. अंतिम बॉल वरती फिनिश होते फटका स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लागलाय 440चा झटका. टीम नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडाला वेल फिनिश सिक्सर षटकार. अप्रतिम सांगता पहिल्या डावाची झालेली आहे सुरुवात थोडी नाखुश होती निराशाजनक होती मात्र शेवट समर्पक अजय सर गोड करण्यात आलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 6 धावा कदाचित या सामन्याच्या निकालावर देखील परिणाम करू शकतात. धावसंख्या उभारली आहे ती 4 ओव्हरची अंतिम 41-41. यानंतर होणारा जो सामना आहे RD11 किरवली आणि त्यांना फाईट करेल पाये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण रिक्वेस्ट करूयात इमिडिएटली या टॉस साठी. महत्वपूर्ण सामना यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. एकविरा स्पोर्ट्स नांदकर आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे प्रमुख मार्गदर्शक आधारस्तंभ हरिदासजी कालन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024. आतिथ्य जाधव उपस्थित झालेले आहेत वेलकम. या आपलं देखील स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं मनपूरक हार्दिक ससने सरचे स्वागत. कॅप्टन पोचा दोन्ही टीमचा RD11 किरवलीच्या कॅप्टन उपस्थित आहेत. रिक्वेस्ट असेल टीम पायाच्या कॅप्टनला आपण देखील इमिडिएटली या टॉस साठी. हा लुचिक यानंतर होणाऱ्या पहिल्या फेरीतील महत्वपूर्ण तिसरा सामना नाणेफेकीचा कोला आपण संपन्न करत. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान नांदकर ग्रामपंचायतीचे विद्यमान पोलीस पाटील हरिदासजी कालन साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कोला आपण संपन्न करतोय. 4 ओव्हरची मॅच देवविलियन पाये त्यांच्या विरोधात RD11 किरवली या दोन टीमच्या दरम्यान. छापाचा कॉल आहे आणि फायनली नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो जरीमरी स्पोर्ट्स पायाच्या कॅप्टन. महत्वपूर्ण सामना स्वर्गीय पंडित स्मृती चषकामध्ये ऍज अ टीम युनिट म्हणून कशा पद्धतीने पूर्वतुमारी केलेली आहे. टॉस जिंकलाय ऍज अ कॅप्टन काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करायचं निर्धारित 4 षटकांचा सामना. ऑपोनंट पाहिलं तर RD11 किरवली याच विभागातील संघ. असे कुठले फ्रंटलाईन बॉलर असतील जे रेग्युलर इंटरव्हरवरती विकेट या मॅच मध्ये तुम्हाला कॅरी करून देतील. मुक्तेश यज्ञेश आणि निखिल. एकविरा स्पोर्ट्स नांदकर कोलीवाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं हे स्वर्गीय पंडित स्मृती चषकाचं संस्करणीय पर्व कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचं नियोजन खूप चांगलं आहे. आम्हाला खेळायला मजा येते. टॉस गमावलाय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे. टफ चॅलेंज समोर पाय संघ इन ऍक्शन 4 ओव्हरची मॅच. ऍज अ कॅप्टन काय रणनीती या मॅच मध्ये. 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कुठले बॅटर असतील जे चांगला स्टार्टअप देतील या मॅच मध्ये. पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना RD11 किरवलीला जितू आहे गोरख नाही मी आहे स्वतः. ओव्हरऑल या संपूर्ण स्पर्धेविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल. आयोजन तर खूप चांगलं आहे ते आम्हाला खेळायला संधी दिली त्यांच्या. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देऊयात. सामना सुरू होतोय निर्णायक द्वितीय सत्र 42 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात याच विभागातील सुप्रसिद्ध ख्यातनाम लोकप्रिय समालोचक सदाबर समालोचक अजयजी घरत सरांच्या शुभानेतून या महत्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच.
थैंक यू सो मच दीपवीर बिराडे। खेल की शुरुआत पहली गेंद पर लंबा हिट, फील्डर है वहां पर लेकिन फील्डर से दूर, और ये 6 रन सिक्सर के साथ शुरुआत करते हुए बल्लेबाज करण। आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय पंडित स्मृति चषक 2024 नांदकर, आप सभी का हार्दिक स्वागत है। 41 रन बनाए गए हैं इस मैच में। पहले बैटिंग करते हुए वाघे 11 नांदकर टीम द्वारा, और विपक्षी टीम है नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाड़ा जूनियर। 42 रनों का पीछा करना है, और पहली गेंद पर धमाकेदार शुरुआत करण के बैट से सिक्सर वाइडिश लॉन्गॉन की दिशा में। गेंदबाजी की शुरुआत की है सुभाष ने। हालांकि स्कोर अच्छा खासा बनाया गया है। पहले मैच में हमने देखा 35 रन बनाने के बावजूद भी वाडीगर सी टीम ने अच्छा फाइट बैक किया था, अच्छी कोशिश की थी उन रनों को बचाने की, लेकिन आखिरकार आई एक नानकर टीम जीती। इस बार ड्राइव किया पेश, इनफील्ड को क्लियर करते हुए कवर पॉइंट के ऊपर से 2 खिलाड़ी गेंद के पीछे। आउटफील्ड अच्छी है, फील्डर का प्रयास भी अच्छा, लेकिन नहीं रोक पाए। 4 रन। अच्छा मौसम यहाँ पर नांदकर के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर, और खूबसूरत मौसम में इस टूर्नामेंट का आगाज। बल्लेबाजी में यहाँ पर शानदार आगाज करते हुए करण नक्षत्रा जूनियर के लिए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका, और दोनों भी काफी आत्मविश्वास भरे स्ट्रोक्स। सुभाष एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। इस बार आगे निकलकर खींच के मारा है, चाबुक शॉट, एक और छक्का। से जल्द इस मैच को समाप्त करने की उनकी कोशिश नजर आ रही है। पहली गेंद पर छक्का, फिर चौका, फिर सिक्सर, और दोनों छक्के वाइडिश लॉन्गॉन की दिशा में लगाए हैं उन्होंने। इस बार ओवर पिच गेंद ड्राइव किया, आकर्षक स्ट्रोक, गैप ढूंढा, वहां पर मिसफील्ड हुआ है और गेंद जा रही है वाइडिश लॉन्गॉन बाउंड्री के बाहर। 4 रन। पावर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए, और इसी को कहते हैं पावर प्ले को मैक्सिमाइज करना, और एक से बढ़कर एक शॉट्स खेल रहे हैं, क्लासिक शॉट्स खेल रहे हैं करण। ओ बॉटम एंड का इस्तेमाल किया, आपकी बार हवाई फायर, गेंद जा रही है खाउ कॉर्नर के ऊपर से, मैक्सिमम 6 रन। स्कोर तो ठीक ठाक बनाया गया वाघे 11 नानकर द्वारा, लेकिन गेंदबाजी कहीं ना कहीं उतनी अच्छी नहीं। सुभाष काफी महंगे साबित होते हुए, और बिल्कुल एक तरफा कर दिया है इस मैच को पहले ही ओवर में बल्लेबाज करण ने। क्या धमाकेदार बैटिंग कर रहे हैं। इस बार जगह बनाई सामने, बॉलर के ऊपर से उठा के खेल दिया है, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव। 4 रन। कुल मिलाकर 30 रन आए पहले ओवर से। ओवर की समाप्ति। की बल्लेबाजी, आतिशी विध्वंसक विस्फोटक बल्लेबाजी करण द्वारा, अपने बल्लेबाजी के बलबूते पर सभी के दिल जीतते हुए, और इस मैच को जीतने के काफी करीब पहुंच चुकी है नक्षत्रा जूनियर चौधरपाड़ा टीम। 30 रन पहले ओवर में, और सभी रन्स बाउंड्रीज के जरिए आए हैं। हर गेंद पर बाउंड्री देखने को मिली, या तो चौका या फिर छक्का। देखिए पहली गेंद पर छक्का था, फिर चौका, फिर छक्का, फिर चौका, फिर छक्का, और फिर चौका। एक मैच मुझे याद आता है डेक्कन चार्जर्स और दिल्ली डेयर डेविल्स का आईपीएल में। वीरेंद्र सहवाग ने ऐसी पिटाई की थी एंड्रू साइमंड्स की, 30 रन उनके ओवर में लिए थे। बिल्कुल इसी तरह से वो 6-4 6-4 चल रहा था उस ओवर में भी। कमेटी का समय यहाँ पर शायद बचाने की कोशिश बल्लेबाज की नजर आ रही है, और हो सकता है कि इस ओवर में मैच खत्म भी हो जाए। और अब नया ओवर लेकर सूर्या। स्ट्राइक के समय दीपक पाटिल के पास। दीपक के पास जरूर थोड़ा बहुत अनुभव है।
पावर प्ले खत्म हो चुका है। क्या सूर्या यहाँ पर कुछ वापसी कर सकते हैं अपनी टीम के लिए, ये देखने वाली बात है। पहली गेंद फुलर लेंथ ड्राइव करना चाहते थे, बहुत दूर से बल्ला चलाया था, बॉटम एज लगा और गेंद विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। अच्छी शुरुआत सूर्या के लिए। अनुभव की कहीं ना कहीं कमी जरूर है बाकी 11 नानकर टीम का, जहां तक सवाल है। लेकिन जैसे जैसे खेलते जाएंगे वैसे वैसे सीखने का मौका भी मिलेगा। इस बार कमजोर गेंद थी, तगड़ा प्रहार जरूर किया है, टाइमिंग कुछ खास नहीं, गेंद जा रही है वाइड ऑफ डीप मिड विकेट, फील्डर मौजूद है बाउंड्री पर, सिंगल लेने का मौका वहां पर दीपक के पास। दीपक ने अपना खाता खोला और अब स्ट्राइक करण के पास, जो 30 रनों पर बैटिंग कर रहे हैं, मात्र 6 गेंदों का सामना किया है, 3 चौके लगाए हैं और 3 छक्के। जीतने के लिए अब यहां से केवल 11 रनों की आवश्यकता है नक्षत्रा जूनियर को। इस बार देखा, परखा, जाने दिया, क्या ये लाइन के अंदर है? जी नहीं, लाइन के बाहर है, वाइट का इशारा करते हुए अंपायर दैवत वेलेकर और उनके साथ संजय सुतार। एक बार फिर से चले सूर्या, और इस बार बहुत दूर चले गए थे गेंद से और फिर से वाइड है, जगह बनाने को देख रहे थे। और ये खेलने का तरीका जरूर है। एक तो बॉटम हैंड बहुत ही स्ट्रांग है करण का, और क्या शॉट्स खेले उन्होंने पहले ओवर में। ऑन साइड में भी उतने ही खूबसूरती के साथ शॉट्स लगाए, ऑफ साइड में भी और सामने भी, जो अंतिम गेंद पर चौका लगाया था। कमाल की बैटिंग। इस बार कलाइयों का उपयोग करते हुए फ्लिक कर दिया है डीप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर है वहां पर बाउंड्री के करीब, एक रन पूरा किया और जो फंबल हुआ है उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज दूसरा रन भी पूरा करते हुए, इन 2 रनों के चलते स्कोर अब 35 पर पहुंच चुका है। मात्र औपचारिकता शेष है इस मुकाबले में, जीत के दहलीज पर पहुंच चुकी है टीम नक्षत्रा जूनियर चौधरपाड़ा, मात्र 7 रन दूर है जीत से और इस समय दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। अगला मैच देखना मत भूलिएगा, एक बड़ा मुकाबला आपके सामने रहेगा। और इस बार बढ़िया गेंद थी, थोड़ी अंदर की तरफ आई थी, गलत लाइन पर खेल बैठे थे, आगे निकलकर ड्राइव करने का प्रयास था लेकिन चूक गए। कोई रन नहीं और कोई नुकसान भी नहीं इस गेंद पर। अगले मैच में RD 11 किरौली के सामने चुनौती रहेगी जरीमरी स्पोर्ट्स पाये की। टॉस पाये टीम ने जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। 2 मजबूत टीमों के बीच का वो संघर्ष जरूर रहेगा। इस बार ओवर पिच गेंद, लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन को बीट करने की कोशिश, लेकिन अच्छा पूर्वानुमान फील्डर का, तुरंत पहुंचे गेंद की तरफ और रोकने में कामयाब रहे। सिर्फ 1 रन इस दफा, सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन, 42 रनों का पीछा कर रही है नक्षत्रा जूनियर टीम इस मैच में। पहले ओवर में लगभग ये मैच को खत्म कर दिया है एक तरह से बल्लेबाज करण ने 30 रन बटोर कर। अब तो केवल फॉर्मेलिटीज पूरी की जा रही है। स्विच हिट, कमाल का शॉट है ये, मैच विनिंग शॉट दीपक के बल्ले से, सिक्सर। मैच समाप्त होता हुआ और 10 विकेटों से ये मुकाबला जीतने में कामयाब हुई है टीम नक्षत्रा एंटरप्राइजेस जूनियर चौधरपाड़ा। कॉन्ग्रेचुलेशंस टीम नक्षत्रा जूनियर एंड हार्ड लक वाघे 11 नानकर। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है करण।